आय टी आर कसं होतं, आता जर का तुम्ही विचार केला नवीन टॅक्स रेजिमनुसार, तर नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. तर लोकांना असं वाटतं की आपल्याला टॅक्स लागत नाही तर आपल्याला इन्कम टॅक्सचं रिटर्न पण फाईल करायची गरज नाही, पण तसं नाहीये. तुमचं जर का 4 लाखाच्या वर उत्पन्न जात असेल तर इन्कम टॅक्सच्या नियमांप्रमाणे तुम्हाला इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करण्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे तुमचं फ्युचर प्रूफिंग होतं. त्याच्यामुळे तुम्ही आज कुठलेही लोन घ्यायला जा बँकेमध्ये, तुम्ही हाऊसिंग लोन घ्यायला जा, व्हेकल लोन घ्या, खूप कॉमन लोनचे प्रकार आहेत, सगळ्या जणांना हे लोन घ्यावंच लागतं कधी ना कधी. त्याच्यासाठी आता तुम्ही बँकेत गेलं तर बँक तुमच्याकडे तुमचा आय टी आर पहिल्यांदा मागते. त्याच्यासाठी तुम्हाला आय टी आर फाईल करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल किंवा बऱ्याच देशांचे नियम असे आहेत की त्यांचा विजा ॲप्लिकेशनमध्ये एक नेसेसरी डॉक्युमेंट म्हणून आय टी आर मागतात. तर तुम्हाला तसं जर का काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमची एक आर्थिक स्थैर्य किंवा एक तुमचं फायनान्शियल रेकॉर्ड्स जे आपण म्हणतो ते तुमचे रिटर्न तुम्ही वेळच्या वेळी भरल्यामुळे क्रिएट होतात आणि राहतात मेंटेन. सो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं याच्यासाठी गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट जो आपला मगाशी फॉर्म 16 आणि 130चा बोलताना उल्लेख झाला, त्याच्यात तुमची सॅलरी कमी आहे पण तुमचं टीडीएस कमी कट झालेलं आहे, तुमचं टीडीएस डिडक्ट झालेला आहे, तर तो नुसता डिडक्ट झाला आणि तुम्हाला टॅक्स येत नाही म्हणून तो तुम्हाला डायरेक्ट परत नाही मिळत. त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करावं लागतं. ते रिटर्न फाईल केल्यानंतरच तुम्ही रिफंडसाठी एलिजिबल असता. तर या सगळ्या बेनिफिटसाठी तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे.